शनिवारचा दिवस होता. संदीप हे सांगून ऑफिसला गेला की संध्याकाळी लवकर ऑफिसमधून घरी येईल. परंतु आता रात्रीचे 9 वाजले होते, तरीसुद्धा तो घरी आला नव्हता. माधुरीला थोडा संकोच वाटत होता, कारण तिच्या घरी तिचे मामा आणि मामी आले होते. आज सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे ते लोकसुद्धा विचार करत होते की डिनर संदीपसोबत करूया. संदीपसुद्धा सांगून गेला होता की वेळेवर येण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो अजूनपर्यंत आला नव्हता. शेवटी संकोचपणे माधुरी म्हणाली, "मामी, तुम्ही लोक जेवून घ्या. असे वाटते की संदीपला यायला उशीर होईल." त्यावर ते लोक म्हणाले, "नाही बाळा, एवढ्या दिवसांपासून आम्हाला संदीपबरोबर नीट बोलायला मिळालेले नाही. आज तर आम्ही त्याच्याबरोबरच डिनर करणार." माधुरी परेशान झाली. तिने पुन्हा एकदा संदीपला कॉल केला. तेव्हा तो चिडचिड करत रागातच म्हणाला, "अरे यार, तुझे नातेवाईक आले आहेत की काही अडचण आली आहे? तू मला परेशान का करत आहेस? आणि इथे एक बिझनेसची मीटिंग होती, त्यामुळे मी इथेच डिनर केला आहे. आता मी डिनरसाठी घरी येणार नाही. तुम्ही लोक जेवून घ्या आणि झोपून जा. मला यायला उशीर होईल." संदीपचे शब्द ऐकून माधुरी स्तब्ध झाली. जेव्हापासून मामा आणि मामी घरी आले होते, तेव्हापासून तो वेळेवर घरी आलाच नव्हता. असे वाटत होते की तो पाहुण्यांपासून पळत आहे. माधुरीने फोन ठेवला. मग माधुरी चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाली, "मामी, आज तर जेवण आपल्यालाच एकमेकांसोबत बसून करावे लागेल. आज संदीपच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती, त्यामुळे ऑफिसमधील त्याच्या मित्रांनी त्याला जबरदस्ती जेवायला लावले." त्यावर मामी म्हणाली, "ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. चल आपण जेवण करून घेऊया." मग तिघेही एकत्र बसून जेवून घेतात. त्यानंतर मामी आणि मामा गेस्ट रूममध्ये आराम करण्यासाठी निघून जातात. माधुरीसुद्धा आपल्या रूममध्ये अंथरुणावर पडते, परंतु तिला काही झोप येत नाही. ती विचार करत होती, संदीप एवढा विचित्रपणे का वागत आहे? शेवटी रात्री उशिरा तो घरी आला, परंतु त्यावेळेला त्याच्याबरोबर बोलण्यात काहीच फायदा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी किचनमध्ये जाऊन आपल्या नवऱ्याचे आवडते आळू पराठे बनवू लागली आणि विचार करू लागली की आज मी त्यांच्याबरोबर बोलते. नाश्ता बनवून तयार झाला होता. तिने टिफिन भरला होता. तेव्हा ती रूममध्ये आली आणि म्हणाली, "संदीप, मामा मामी पहिल्यांदा दिल्लीला आलेले आहेत. तुम्ही प्लीज ऑफिसमधून एक दिवस सुट्टी घ्या ना. आपण त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया." संदीप रागातच म्हणाला, "जेव्हा पाहावे तेव्हा तुझे कोणी ना कोणी नातेवाईक तोंड पाडून येतच असतात. आत्ताच मागच्या महिन्यात तुझी आत्या गावावरून आली होती. असेच तुझ्या घरचे नातेवाईक येत राहिले आणि मी सुट्टी घेत राहिलो तर मी बर्बाद होऊन जाईल. त्यामुळे माझे किती राशन बर्बाद होते. जर तुझ्या नातेवाईकांना हॉटेलमध्ये थांबावे लागले तर त्यांचा किती खर्च होईल. पैसे वाचवण्यासाठी ते लोक माझ्या घरी येऊन थांबतात आणि वरती तू त्यांना फिरवण्यासाठी मला सुट्टी घ्यायला सांगतेस. एवढे सर्व माझ्याकडून होणार नाही. तुझे नातेवाईक आहेत, तूच एकटी त्यांना फिरायला घेऊन जा." संदीपचे हे शब्द ऐकून माधुरीचा चेहरा उतरला. ती म्हणाली, "काल शनिवारची सुट्टी होती, तरीसुद्धा तुम्ही ऑफिसला गेलात. मामा मामी काय विचार करतील की त्यांच्या येण्यामुळेच तुम्हाला आनंद झालेला नाही?" संदीप रागातच म्हणाला, "त्यांना जो विचार करायचा आहे तो करू दे. मला ऑफिसला जाऊ दे. माझ्या रस्त्यातून बाजूला हो." एवढे बोलून तो त्याचा टिफिन उचलून ऑफिसला जाण्यासाठी निघाला. तेव्हा माधुरीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. परंतु मामा आणि मामींनी पाहिले तर माहीत नाही काय विचार करतील. हाच विचार करून तिने आपल्या ओठांवर पुन्हा नकली हास्य आणले आणि नाश्ता घेऊन ती त्यांच्या रूममध्ये गेली. तेव्हा मामा मामी, "बाळा, आम्हाला इथे येऊन एवढे दिवस झाले. आता आम्ही इथून जाण्याचा विचार करत आहोत." तेव्हा माधुरी म्हणाली, "सॉरी, संदीप आजकाल ऑफिसच्या कामामध्ये खूपच जास्त व्यस्त आहे, त्यामुळे तुम्हा लोकांसाठी तो सुट्टीसुद्धा घेऊ शकत नाही." त्यावर तिची मामी म्हणाली, "काही हरकत नाही बाळा, आम्ही इथे आलो, तुम्हा भेटलो आणि एवढंच आमच्यासाठी पुष्कळ आहे." तेव्हा माधुरी म्हणाली, "तुम्ही लोक पटकन तयार व्हा. मी तुम्हाला शहरातील काही ठिकाणावरून फिरून घेऊन येते." माधुरीचे हे बोलणे ऐकून मामी खुश झाली. ते लोक पटकन नाश्ता करून तयार झाले. मग स्वतः मी एकटी त्या लोकांना शहर दाखवण्यासाठी घेऊन गेली. परंतु तिच्या मनामध्ये एकच गोष्ट येत होती की माझ्या नातेवाईकांपेक्षा माझ्या नवऱ्याचेच नातेवाईक जास्त वेळ घरी येतात. तेव्हा संदीप मोठ्या आनंदाने सुट्टी घेतो आणि त्या लोकांना फिरण्यास घेऊन जातो. त्यांच्याबरोबर खूप चांगले वागतो आणि त्यांना चांगला मान-सन्मान सुद्धा देतो. पण कधी माधुरीचे नातेवाईक आले तर तो डबल काम असल्याचा बहाणा करून जास्त वेळ घराबाहेरच राहत होता. माधुरीसाठी ही गोष्ट आता असहनीय झाली होती आणि आज तर संदीप तिच्यावर ओरडला सुद्धा होता. म्हणून तिने विचार केला होता, आता संदीपचा कोणीही नातेवाईक घरी आला तर त्याला नक्कीच धडा शिकवायचा. एक दिवस दुपारी ती घरातील कामे आवरून ती अंथरुणावर पडली होती. तेवढ्यातच दरवाजावर बेल वाजली. तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर संदीपचे मामा उभे होते. "सुनबाई, या शहरात काही कामानिमित्त आलो होतो, तर विचार केला तुमच्या घरी राहावे. तुम्हा लोकांना काही प्रॉब्लेम तर नाही ना?" हे ऐकताच माधुरीने त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि म्हणाली, "नाही मामा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही या आतमध्ये."
मी गेस्ट रूमची थोडी साफसफाई करून घेते, असे म्हणत माधुरी संदीपच्या मामांना सोफ्यावर बसवते, त्यांच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते आणि स्वतः मात्र गेस्ट रूम साफ करण्यात व्यस्त होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर ती संदीपच्या मामांना विचारते, मामा तुम्हाला जेवणासाठी काय बनवू? ते म्हणतात, सुनबाई काहीही चालेल. माधुरीने तर स्वतःसाठी सकाळीच जेवण बनवले होते, कारण संदीप ऑफिसमध्ये डबा घेऊन जात असे, त्यामुळे त्याच वेळेला माधुरी स्वतःसाठी सुद्धा जेवण तयार करून ठेवत असे. आता एका माणसासाठी ती वेगळं काय जेवण बनवणार होती? पण आता संदीपचे मामा घरी आले होते, त्यामुळे ती किचनमध्ये गेली. वरण भात, भजी, पालक पनीर आणि पुदिन्याची चटणी बनवली. तोपर्यंत मामा अंघोळ करून फ्रेश झाले. मग त्यांना विचारून ती त्यांच्या रूममध्ये त्यांच्या जेवणासाठी घेऊन जाते. एवढे सर्व पदार्थ त्यांच्यासोबत लोणचे, पापड आणि चटणी पाहून ते खूपच खुश होऊन जेवू लागतात. तोपर्यंत माधुरी आपल्या नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवण्याविषयी विचार करते. ती गेस्ट रूममधून बाहेर आली होती आणि आपल्या रूममध्ये गेली. तिने स्वतःचा रूमचा दरवाजा बंद केला आणि आपल्या नवऱ्याला फोन लावला आणि म्हणाली, अहो ऐका, मामा आले आहेत, त्यामुळे तुम्ही ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी या आणि येताना गुलाबजामुन घेऊन या. माधुरीचे हे वाक्य ऐकता संदीप रागातच म्हणाला, एवढा खर्च करायचा होता तर मग कोणत्या तरी राजघराण्यात लग्न करायचे ना, त्यांना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. तेव्हा माधुरी म्हणाली, खूप विचार करून समजून बोला. खरंच मी मामांना जाण्यासाठी सांगू का? तेव्हा संदीप रागातच म्हणाला, हो मग नाही तर काय, माझ्याकडे अशा भुक्कड लोकांसाठी पैसे नाही आहेत. जेव्हा पाहावे तेव्हा कोणीही तोंड पाडून इकडे निघून येतो आणि त्या लोकांचा खर्च मला उचलावा लागतो. आता माधुरी स्मित हास्य करत म्हणते, ठीक आहे, तुम्ही जसे बोलत आहात तसे मी करते. परंतु एकदा तुम्ही मामाजवळ फोनवर तरी बोला. ते एवढ्या लांबून इथे आले आहेत. तुम्हाला न भेटता जाणार, मग कमीत कमी 2 मिनिट त्यांच्याबरोबर फोनवर बोला तरी. त्याने तर तुमचे काही नुकसान होणार नाही ना. तरी सुद्धा संदीप रागातच म्हणाला, ठीक आहे यार, दे फोन त्यांना, मी बोलतो त्यांच्याबरोबर. जसा माधुरीने फोन मामाकडे दिला, मामाचा आवाज ऐकता संदीप गडबडला. कारण फोनवर माधुरीचे मामा नव्हते, तर त्याचे स्वतःचे मामा होते. आता तर तो खूप घाबरून गेला होता आणि त्याने आपल्या मामांना फोनवर नमस्कार केला आणि म्हणाला, मामा तुम्ही आरामात, तुम्हाला जेवढे दिवस राहायचे आहेत तेवढे दिवस आमच्या घरी राहू शकता. मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी येत आहे. त्यावर त्याचे मामा म्हणतात, अरे नको बाळा, मी तर सुनबाईला मनाई केली होती की संदीपला त्याचे काम करू दे, संध्याकाळी तर तो घरी येईलच, तेव्हा मी त्याला भेटेल. तर सुनबाई म्हणत होती की मी संदीपला बोलवून घेते. संदीप खरंच तुझी बायको खूप चांगली आहे. मी न सांगता तुझ्या दारात उभा राहिलो, परंतु तिच्या माथ्यावर अजिबात नाराजी नव्हती. अजूनपर्यंत तर ती गेस्ट रूम साफसफाई करत होती, मग माझ्यासाठी जेवण बनवले. आता तुला सुद्धा फोन करून बोलवत आहे. खरंच तू खूपच नशीबवान आहेस, म्हणून तर तुला एवढी चांगली बायको मिळाली आहे. मामा माधुरीची खूप प्रशंसा करत होते, परंतु इकडे मात्र संदीपचे शरमेने पाणी पाणी होत होते. थोडा वेळ बोलल्यानंतर मामांनी पुन्हा फोन माधुरीकडे दिला. तेव्हा माधुरी पटकन आपल्या रूममध्ये आली आणि आपल्या नवऱ्याला कडक उत्तर देत म्हणाली, काय पतिदेव, काय म्हणत होता तुम्ही? मामांना घराबाहेर काढू? तेव्हा शरमेने लाजून संदीप म्हणाला, अरे यार नाही, तू मामांना जाण्यासाठी सांगू नकोस. ते तर मी समजवत होतो की. एवढे बोलून संदीप शांत झाला, कारण की त्याच्यानंतर त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. तेव्हा माधुरी मस्करीत म्हणाली, हा मग तुम्ही काय विचार केला होता की माझे मामा आले आहेत का, म्हणूनच तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढण्याची भाषा करत होतात. त्यांचा पाहुणचार करण्यासाठी तुमच्याकडे पैसे खर्च होत होते. पण मग जेव्हा तुम्हाला समजले की नातेवाईक माझे नाहीत तर तुमचे आले आहेत, तर लगेच तुमचा स्वर बदलतो. जर तुमच्या नातेवाईकांची काळजी मी घेते, त्यांचा योग्य पाहुणचार मी करते, त्यांना मानसन्मान देते, तर मग माझे कोणी नातेवाईक आले तर त्यांची सुद्धा जबाबदारी उचलणे तुमचे कर्तव्य आहे. नवरा बायकोचे नाते हे बरोबरीचे आहे ना. जर मी ते नाते निभवते, आलेल्या पाहुण्यांना योग्य मानसन्मान देते, तर तुमचे सुद्धा हे कर्तव्य आहे. यापुढे जर तुम्ही माझ्या कोणत्याही नातेवाईकाला उलटसुलट बोललात तर मी सुद्धा तुमचे नातेवाईक आल्यानंतर त्यांचा पाहुणचार करणार नाही. माझे तर म्हणणे असे आहे की येणारा पाहुणा हा नेहमीच येत नाही, म्हणून कोणीही आले तरी त्यांची काळजी घेऊन त्यांना योग्य तो मानसन्मान देण्याचा प्रयत्न करते. परंतु तुम्ही जेव्हा माझे नातेवाईक आले आहेत असं ऐकता, तेव्हा मात्र जे वागणे बदलते. परंतु यापुढे मी तुमचे असे वागणे अजिबात सहन करणार नाही. माझ्याकडचे नातेवाईक आले की तुम्ही लगेच मला टोमणे मारण्यास सुरुवात करता. माधुरी नाराज होऊन हे सर्व बोलत होती. संदीपला सुद्धा आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती, कारण काही क्षणापूर्वी त्याचे जे बोलणे होते ते स्वतःचे नातेवाईक आहेत असे समजल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये नम्रता आली होती. संदीप आता म्हणाला, सॉरी यार माधुरी, कामाच्या गडबडीमध्ये असे होते, परंतु यापुढे जर तुझ्या घरचे कोणी पाहुणे आले तरी मी त्यांचा योग्य पाहुणचार करेन, त्यांच्याविषयी तुला काहीच बोलणार नाही. पण प्लीज आता रागवू नकोस, नाही तर मामांना समजेल. जर त्यांना आपल्याविषयी असे समजले तर ते काय विचार करतील. तेव्हा माधुरी म्हणाली, मी घरात येणाऱ्या पाहुण्यांना देवाचे रूप मानते, म्हणून मी त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही. तुम्ही फक्त खूपच चांगलं वाटेल
एवढे बोलून माधुरीने फोन ठेवून दिला. आता मात्र संदीपने मनाशी पक्के ठरवले होते की यापुढे आपल्या घरामध्ये कोणीही पाहुणा आला तरी त्याचा योग्य सन्मान करायचा. खरंच आज सुद्धा अशा प्रकारे वागणे आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. तुमच्या घरात सुद्धा आलेल्या पाहुण्यांना अशा प्रकारे वेगवेगळी वागणूक मिळते का? अशी वागणूक न मिळता सगळ्यांना समान वागणूक मिळावी याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.